पावसाबद्दल सर्वात मोठी डेंजर बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। पुढील काही तासात महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडणार। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। 2026चा आतापर्यंतचा हवामान खात्याचा सर्वात मोठा गंभीर इशारा या ठिकाणी पुढच्या 2 तासांसाठी देण्यात आला आहे। आता 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे वरून फोटो काढण्यात आलाय आणि त्यामध्ये जे दिसलंय तर ते अतिशय भयानक दिसलंय, ज्यामुळे हवामान खात्याच्या तज्ञांना सुद्धा घाम फुटलाय। पुढच्या 2 तासांमध्ये भयंकर परिस्थिती या ठिकाणी आता या भागात निर्माण होणार आहे। त्याचं कारण म्हणजे तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक बलाढ्य ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकलाय आणि जो पुढील 2 तासात महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यावर जबरदस्त धडकणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। होय, हे चित्र पाहताच संपूर्ण हवामान तज्ञांच्या पायाखालची जमीन सरकल्या, कारण की एक अतिशय काळाकुट ढगांची एक मोठी रांग, ज्याची लांबी सध्याला जर पाहायला गेली तर 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि जो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागलाय, सध्याला मुंबईच्या दिशेने आता या जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढच्या 2 तासात हाहाकार उडणार असल्याची मोठी बातमी समोर आल्या। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास पटणार नाही, परंतु अतिशय धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। हे संकट खूप भयानक आहे। सुपर एल निनोमुळे पाऊस कमी पडणार असं सांगितलं गेलं होतं, ज्यामुळे शेतकरी वर्ग सर्व दुःखी झाला होता। पण आता शास्त्रज्ञांनी दुसरा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा पुढच्या 2 तासांसाठी आता देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता या 20 जिल्ह्यांची यादी दिली आहे। या 20 जिल्ह्यात सावधानतेचा सर्वात मोठा डेंजर इशारा देण्यात आलाय, त्यामुळे तुम्ही आत्ता सावधान व्हा। या भयानक पावसाला जे लोक हलक्यात घेतील त्यांचं भलं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं, असं स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगण्यात आलंय। हवामान तज्ज्ञांच्या मते आजचा दिवस महाराष्ट्रातील हवामान इतिहासाच्या दृष्टीने सगळ्यात भयानक या ठिकाणी ठरू शकतो। आता तुम्हाला वाटत असेल सध्या आकाश या ठिकाणी शुभ्र आहे, व्यवस्थित सगळं काय चाललंय, पण लक्षात ठेवा वादळापूर्वीची शांतता सध्याला तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। हवामान खात्याने स्पष्टपणे जाहीर केलंय की हा 1000 किलोमीटरचा जो ढग आहे तर तो उत्तर भारताकडून या ठिकाणी सरकत असताना वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत आहे, ज्यामुळे ज्याची ताकद दुपटीपेक्षा जास्त पटीने वाढत असल्याचं आता पाहायला मिळतंय। जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा पाऊस बरसणार नाही तर जणू काय आभाळ फाटेल। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आता तुमचा जिल्हा यामध्ये का बघा, कारण यामध्ये सुपर एल निनो नावाचा एक आता मोठा राक्षस सक्रिय झाला आहे आणि ज्यामुळे भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। विदर्भ मराठवाड्याला या ठिकाणी रात्रीच्या वेळी स्मशान शांतीत त्या ठिकाणी लोटण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या गुप्त बैठकीत एकच नाव वारंवार घेतलं जातंय, ते म्हणजे सुपर एल निनो हा प्रशांत महासागरात दडलेला एक जुना शत्रू आहे। जर 10 ते 15 वर्षांनी तो जागावतो, पण यावेळी तो एकटा नाही आहे। अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाढव्य डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकली तेव्हा या 1000 किलोमीटर जे ढग आहेत तर या ठिकाणी त्यांची निर्मिती झाली। शास्त्रज्ञ सांगतात हे ढग जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर आहेत। हे ढग आता सध्याला पाण्याने भरून इतके जड झालेत की जेव्हा हे फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे गोळे या ठिकाणी बरसू लागतील। भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल, काळोखकुट्ट अंधार पडल्यासारखं तुम्हाला भर दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास वाटू लागेल। खरं तर या ढगांची जी मालिका आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आज पुढच्या 2 तासामध्ये धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने आज उद्या परवा असं 10 ते 15 जिल्ह्यावर हे आता भयानक त्या ठिकाणी आता धडकणार असल्याचं संकट सांगण्यात आलंय। त्यामुळे हवामान विभागाने दररोज म्हणजेच प्रत्येक दिवशी कोणत्या जिल्ह्यांना आता धोक्याचा इशारा देण्यात आला आहे, आज उद्या आणि परवा 3 दिवसांच्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेत। काही दिवसापूर्वीच आता हवामान विभागाने या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज या ठिकाणी दिला होता, ज्यामध्ये एल निनो सक्रिय आहे असं सांगण्यात आलं होतं, ज्याने सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंतेची आता भर पाडण्यात आली होती। पण तेवढ्यात उष्णतेचा एक धोक्याचा इशारा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आला आहे। 12 ते 4 या दिवसामध्ये सुद्धा म्हणजे 12 ते 4 या दिवसभरामध्ये या वेळेत आता कोणी सुद्धा बाहेर पडू नका असं सांगण्यात आलंय। लोक म्हणतात उन्हाचे चटके बसतायत, पाऊस कुठून येईल, पण लक्षात घ्या
उष्णता वाढण्यामागचं कारण सुद्धा हे ढगच आहे। आता पुढच्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये आता आभाळ कोसळणार आहे, पुढे या ठिकाणी सरकून उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आभाळ कोसळणार आहे, परवा कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार आहे, याची यादी या ठिकाणी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण मराठवाड्यामध्ये काही दिवसापूर्वी असाच या ठिकाणी हाहाकार उडला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं, त्यामुळे गंभीर परिणाम या ठिकाणी भोगावे लागले होते। त्यामुळे आता तरी अजिबात दुर्लक्ष करू नका। आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहतोय, कोणत्या दिवशी कशा पद्धतीने आता धोका होणार आहे, कुठे कुठे हाहाकार उडणार आहे, काय धोक्याची परिस्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये आता घडणार आहे, टप्प्याटप्प्याने आपण क्रमवार यादी या ठिकाणी पाहायला सुरुवात करूया। कोणत्या जिल्ह्यामध्ये निसर्गाचा कोप या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळणार आहे, हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे चारीच्या चारी कोपरे आता या पावसाच्या संकटाच्या कवेत या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळतंय। हा ढगाचा मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला सर्वात मोठा या ठिकाणी तडाखा बसणार असल्याचं सांगण्यात आलंय। मग महाराष्ट्राचा दक्षिण भाग विचार केला तर पहिला कोल्हापूर जिल्हा आहे, त्यानंतर सांगली जिल्ह्यांना या ठिकाणी आता धोक्याचा इशारा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या दुपारपासून इथलं वातावरण इतकं काळं होईल की भर दुपारी या ठिकाणी तुम्हाला गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल। कोल्हापूर असेल किंवा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा जिल्ह्यातील बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा जो तालुका आहे तर या पन्हाळागड किल्ल्याच्या परिसरात संपूर्ण आता कोल्हापूर जिल्ह्यात पावसासारख्या नव्हे तर ढगफुटीसारखा पाऊस तुम्हाला बरसल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जर बारामतीचा विचार केला तर या भागात गारपीट नाही, चक्क बर्फाचे गोळे या ठिकाणी तुम्हाला बरसण्याचं आता पाहायला मिळेल। विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की जमिनीला भूकंपासारखे हादरे या ठिकाणी बसण्याची दाट शक्यता आहे। हा झाला पहिला दणका, जिथे बसणार आहे त्या ठिकाणचं सांगितलं। त्यानंतर दुसरा दणका आहे, हा सर्वात भयानक आहे, आणि त्यानंतर तिसरा दणका आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तो बसेल त्या या ठिकाणी आता भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि खानदेशात आता या ठिकाणी जिथे काय आता परिस्थिती होणार आहे, किती भयानक असणार आहे याचा तुम्ही अंदाज सुद्धा या ठिकाणी आता लावू शकणार नाही। दुसरा दणका कशा पद्धतीने असणार आहे, त्यानंतर तिसरा, चौथा आणि पाचव्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता पहिल्यांदा पाहूया दुसऱ्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे आहेत। आता तुम्ही सर्वांनी इकडे लक्ष देऊन बघा, नागपूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी आज उद्या या ठिकाणी जबरदस्त धडाका उठण्याची शक्यता आहे। ताशी 100 किलोमीटर वेगाचे या ठिकाणी वारे वाहतील। यामध्ये घरांची पत्रे, जुनं झाडे कागदासारखी उडवून या ठिकाणी लावण्याची शक्यता आहे। द्राक्षाच्या बागा, कांद्याच्या बागावर इतर काय माळवं वगैरे केले असेल तर या निसर्गाचा थेट हल्ला यामध्ये होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये आता इगतपुरी, संगमनेर या भागामध्ये अचानक या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि त्यामध्ये वादळी वारा असल्याने या भागात आता प्रचंड प्रमाणात नुकसान देखील होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये नंबर लागतोय मराठवाड्या। जर मराठवाड्यातील आता तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पावसाचा अंदाज हवा असेल तर तुम्ही आता सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर लगेचच तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येतात, चौथ्या टप्प्यात कोणते जिल्हे येतात आणि पाचव्या टप्प्यात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होणार आहे हे तुम्हाला लगेच आम्ही पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी तिसऱ्या टप्प्यामधील जिल्ह्यांची यादी पाहतोय। यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी या भागात आजपासून या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। अनेक भागामध्ये या ठिकाणी इतका जबरदस्त पाऊस झोडपेल की आता तुम्हाला या ठिकाणी अचानक बांधे, नाले, ओले, विहिरी या ठिकाणी भरून जातील। हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता देखील यामध्ये आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता यानंतर चौथ्या टप्प्याचा विचार केला तर या जिल्ह्यांना धडाका या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे। यामध्ये जिल्ह्यांची यादी सांगतोय बघा, नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती या टप्प्यात या ठिकाणी आता आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती तुम्हाला जाणण्याची शक्यता आहे। येथे उष्णता आणि आता हिमालयाची थंड हवा याचं जेव्हा धडक होईल तेव्हा विजांचे असे काही लोळ जमिनीवर आदळतील की आता सिमेंटची घरं या ठिकाणी पायापासून थरथरायला लागतील। अनेकांना वाटते कसं काय शक्य आहे, तर लक्षात ठेवा विज्ञानाचं एक भयानक सत्य यामध्ये दडलंय। प्रशांत महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला या ठिकाणी अचानक गिळेल
आणि अरबी समुद्राचा रंग सध्याला जो काळा पडलाय तर तिथून निघणाऱ्या वाफेचा महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा या ठिकाणी धडकल्या। साधारणपणे ढग आता 1 ते 2 किलोमीटरचे अचानक या ठिकाणी आता तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। जमिनीच्या दिशेने आता हे ढग आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे या ठिकाणी सोडतील हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे मान्सूनचे आगमन या ठिकाणी जे आहे तर ते सध्याला होऊ लागले, त्याआधीच या ठिकाणी आता गारांचा मोठा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, हवामान अभ्यासक आणि उपग्रहाने पाठवलेल्या चित्रावर हे आधारित आहे। त्यामुळे व्हिडिओच्या या शेवटच्या भागात तुमच्याशी एक अगदी मनापासून या ठिकाणी महत्त्वाचा तुम्हाला या ठिकाणी सल्ला द्यायचा आहे, ती म्हणजे निसर्गाचा हा नियम आहे तो कधीच या ठिकाणी कोणत्याही स्क्रिप्टनुसार चालत नसतो। त्यामुळे हवामानाचे हे विज्ञानात आता हे जे गुंतलंय त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं सांगण्यात आलंय। आता तुम्हाला महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी लगेच सांगतो। तर बघा, या पावसाच्या काळामध्ये कोणी सुद्धा या ठिकाणी पाण्याच्या कडेला उभा राहू नका। तसेच तुमच्या घरामध्ये जर आता झाडे असतील किंवा इतर झाडे असतील, तुम्ही शेतात वगैरे गेला असाल आणि तुम्हाला जर या ठिकाणी पाऊस पडाला आहे म्हणून जर तुम्ही आता झाडाच्या खाली उभा राहत असाल तर इथे सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी वीज पडण्याचा असू शकतो। कारण 99% चान्सेस या ठिकाणी असे आहेत जे आता या ठिकाणी वीज झाडावर पडू शकते। त्यामुळे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय की तुम्हाला जर या ठिकाणी वाचायचं असेल तर घरी राहा, सुरक्षित राहा, कोणत्याही लाईटीच्या खांबाजवळ उभा राहू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर करता तुम्हाला पावसामध्ये एखाद्या व्यक्तीचा फोन आला तर तो अजिबात या ठिकाणी उचलू नका। कारण ज्यावेळी आपण फोनवर बोलत असतो त्यावेळी आता या ठिकाणी जे रेंजचं कनेक्शन असतं आणि जे विजा पडण्याचं कनेक्शन असतं ते खेचून घेतं आणि ज्या ठिकाणी फोनवर बोललं जातं त्या ठिकाणी वीज पडण्याच्या आता घटना अनेक समोर आल्या आहेत। त्यामुळे तुमचा मोबाईलचा डाटा ऑफ करून ठेवा। तसेच तुम्हाला या ठिकाणी फोनवर बोलायचं असेल तर विजा चमकत असताना अजिबात या ठिकाणी फोनवर बोलू नका। अशा प्रकारची गंभीर सूचना या ठिकाणी तुम्हाला देण्यात आल्या। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पुढच्या 2 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट आम्ही तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी सांगण्यात आला आहे आपल्या या ठिकाणी महत्त्वाचे। आता पंजाबराव डग, तुम्ही सुद्धा त्यांना ओळखत असणार, त्यांनी दिलेल्या या ठिकाणी माहितीनुसार आता आज, उद्या आणि परवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे। तुम्ही या पावसाला मान्सून पाऊस देखील म्हणू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी जोरदार मान्सून पूर्व पाऊस या ठिकाणी म्हणू शकता। परंतु आज, उद्या, परवा या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होणार आहे टप्प्याटप्प्याने तुम्हाला 10 जिल्ह्यांची यादी सांगत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये येतात या ठिकाणी कोकणातील जिल्हे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या 24 तासामध्ये होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा टप्पा सुरू होतोय कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांमध्ये आता अतिमुसळधार पावसाची शक्यता आज, उद्या, परवा या 3 दिवसांसाठी या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे जर तुमच्या शेतामध्ये इतर पिके असतील, उन्हाळी पिके केले असतील तर तुम्ही या ठिकाणी आता व्यवस्थित त्याचं नियोजन करायला सुद्धा सांगितलंय। त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागतोय तो म्हणजे लातूर, बीड, जालना। आता बघा, बीड जिल्ह्यामध्ये इतका मुसळधार पाऊस मागच्या 24 तासामध्ये पडला आहे की त्यापेक्षा डबल तीव्रतेचा पाऊस पुढच्या 24 तासामध्ये पडणार असल्याची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला घरी राहा, सुरक्षित राहा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। लक्षात ठेवा सर्वांनी, आतापर्यंत जर तुम्हाला या ठिकाणी जे पावसाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला ही एक या ठिकाणी आता अंदाजे आता तुम्हाला सांगितलं आहे। जर तुम्हाला आता जास्त मोठं काम करणार असाल तर अजून एकदा या ठिकाणी हवामान तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग शेती पिकाची कामे करा असं सांगण्यात आलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।